महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जुलाब, उलट्या व पोटाचे विकार सुरू। पाणी पुरवठा विभागाकडून अद्यापही उपाययोजना नाही। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क भागात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले। पाण्याला उग्र वास येणे तसेच पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या दूषित पाण्यामुळे लहान बालके तसेच वयोवृद्ध नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत असून अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे। त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त वैद्यकीय खर्चाचा बोजा पडत आहे। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी राऊत यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असले तरी 3 ते 4 दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दूषित पाणी पुरवठा बंद करून स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। प्रकार घडला। पाणी आमच्याकडे खूप खराब येतं। 8-10 दिवस झाले नुसतं गढूळ पाणी येतं आणि वास खूप येतो। याबाबत महानगरपालिकेला कळवलेलं आहे। संदीप तांबे यांनी सांगितलंय, त्यांनी पाणी पण सांगितलं। त्यांनी सांगितलं की 3 दिवस झाले सॅम्पल घेऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही उपाययोजना झालेली नाही। काय वाटतं आपल्याला? बोला। वयस्कर माणसं आहे, त्यांना पण त्रास होतो ना पाण्याचा, इसडा वास येतो पाण्यासारखा। त्यांनी तक्रार घेतली पाहिजे, गेले पाहिजे काहीतरी योजना। लहान मुलं वयस्कर माणसं आहे, काय करायचं आम्ही पाण्याबद्दल? झाला हे पाण्यामुळे ना डायरिया झालाय, पोट दुखतो, जुलाब, उलटी। दवाखान्यात ऍडमिट केलं? किती खर्च आला मुलाला? 40,000 त्या दूषित पाण्यामुळे। साहेब, काय करणं गरजेचं आहे महानगरपालिकेने? महानगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे। पाणी लई गडूळ येते, पाणी सॅम्पल घेऊन पण त्याचं काय आलं नाही। 3-4 दिवस झाले सॅम्पल घेऊन आणि 8 दिवसाला पाणी घाण येते, पाण्याचा वास येतो। काय त्रास झाला तुला? जुलाब होत होते, पोट दुखत होतं सारखं आणि पाण्यामुळे। कशामुळं त्रास झाला असावा? मग डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर बोलले डायरिया झाले पाण्यामुळे, पाणी खराब असं। पाणी पुरवठा होतोय तुमच्या घरामध्ये? हो होतोय, पण खूप घाण, पिण्यासारखं नाही अजिबात। म्हणजे काय होतंय? गढूळ पाणी येतंय, वास येतंय आणि गटरचा वास राहिला पाण्यापासून। पाण्याचा? हो, गटर, सेम गटरचा। किती दिवस हा प्रकार घडतोय? कंटिन्यू 8-10 दिवस झाले जास्त। आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता? तिरुपतीला। किती दिवस? 5 दिवस। 5 दिवस। मग आज घरी सोडले डॉक्टर? काय प्रॉब्लेम आहे? पाण्याविषयी काय तक्रार आहे तुमची? पाणी दूषित येते, त्याच्यामुळे घशाचा म्हणजे पोटाचा बऱ्याच दिवसापासून त्रास चालू। कसं पाणी येतं? गढूळ पाणी येतं? कधी गढूळ पण येतं, कधी येतं, पण जास्तीत जास्त तर गढूळच येतं। आणि असं म्हणजे 1 ते 2 दिवस जर आपलं हांड्यात पाणी राहिलं तर बारीक माती टाईप पण त्याच्यामध्ये खाली साचले जाते। मग त्याच्यापासून काय आजार त्याच्यापासून उद्भवतात? पोटाला पण आजार असू शकतो, म्हणजे पोट दुखतं, घशाचा पण त्रास होतो किंवा घसा खव करण्याची पण हे राहते। किती दिवस झाले या प्रकाराला? जवळजवळ आता बऱ्याच दिवसापासून, पण एवढं म्हणजे कोणी त्याच्यावर हेच केलं नाही, त्याच्यामुळे काय कोणाला मानणार आहे? आता पाण्यामुळे आम्हाला तकलीफ होतं आहे। पाणी असं गटरीसारखं लागतंय। मुलं, लहान मुलं आजारी पडत आहेत, पोट दुखत आजारी होत आहे, डोकं दुखतात, मुलांचे उलटे होत आहेत। शाळेतून सर लोक त्यांना वापस देत आहेत, कारण की माझ्याच भाषेचा मुलगा आहे, त्यांनी 2 दिवसापासून पोट दुखायचे आजार चालू आहे। पाण्याचं स्वच्छ राहिलं तर पहिले कधीच आजारी पडले नाही का काहीच नाही। याबाबत आपण महानगरपालिकेला कळवलंय का? त्यांनी तक्रार दिलेली आहे। काय मागणी आहे तुमच्याकडं? तुमची काय मागणी आहे? काय होणं अपेक्षित आम्हाला आहे? शुद्ध पाणी पाहिजे, स्वच्छता पण तेवढीच पाहिजे, म्हणजे पाणी पण साफ पाहिजे, टाक्या वगैरे काय तिकडं त्याच्यामुळे जर होत असेल तर त्या पद्धतीने पण तिथं पण सफाई पाहिजे। असं याच्या म्हणजे दुसरं कोणाकडे आम्ही जाऊ शकत नाही। खरं तर इथं एवढ्या एरियामध्ये एकमेव तेच आहे आमची मदत करणार। कोण आहे ते? तांबे भाऊ। पाटील पार्क आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाण्याचा अतिशय दुर्गंधयुक्त असा वास येतोय
त्यामुळे ते सगळ्या नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहे. इवन मी आजारी आहे, आमच्या इथे मुलगा आहे रोहित कांबळे, त्याला तर डायरिया झाला आहे. अजून बाकीचे प्रत्येक घरामध्ये पेशंट्स झालेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सगळं राऊत साहेबांना माहिती कळवलेली, गांगुले साहेबांना माहिती कळवलेली आहे. 3 दिवसापूर्वी त्यांनी तिथं सॅम्पल नेलेले, परंतु त्यांचं म्हणणं आहे की सॅम्पल चेक करायला अजूनही 3-4 दिवस लागू शकता. परंतु पाण्याचा इतका दुर्गंधीयुक्त असा वास येतो आहे. म्हणजे पाणी खरंच चांगलं पाणी पिण्याजोगं नागरिकांना देत आहे की खराब पाणी देत आहे. आरोग्याच्या दृष्टीने आज अतिशय गंभीर बाब आहे. आरोग्य विभागाने त्वरित त्याच्यावरती लक्ष घालावं, कारण प्रत्येक घरामध्ये आजारी व्यक्ती सापडत असून उद्या यातनं कोणाच्या जीविताला हानी पोचू शकते आणि गंभीर आजार उद्भवू शकतात. काही शाळकरी मुलं आहे, काही नोकरी करणारे नागरिक आहे, या सगळ्यांचा याच्यावर परिणाम होत आहे. तर माझी प्रशासनाला विनंती की त्यांनी याच्यात त्वरित तक्रार देऊन किती दिवस झाले? 3 दिवस झाले. त्या तक्रार देऊनही पाण्याचा पुरवठा तसाच होतोय. तसाच आहे. मग महानगरपालिकेने त्यावर काही उपाययोजना केली का? काहीच केली नाही. पाण्याचा सॅम्पल घेऊन गेले 3-4 घरांमधून आणि त्यांनी स्वतः मान्य केलं की पाण्याचा खराब वास येतोय. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे सॅम्पलसाठी दिलेलं आहे. मग सॅम्पलचा रिपोर्ट यायला अजून 3-4 दिवस लागतील. तोपर्यंत सगळं वाऱ्यावरती आहे. म्हणजे पाणी पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करतं असं म्हणतात. दुर्लक्षच करतोय. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.